Hello all, welcome to my channel. Today we are going to start angles and pair of angles. Lesson number 4, standard 7, and today we are going to solve practice set 15. पण practice set 15 आपण जसे जसे practice set solve करू तशा तशा तुमच्या इथे मी कन्सेप्ट आधी क्लिअर करणार आहे आणि मग आपण practice set सोडवणार आहे. आता इथे आपल्याला इंटेरियर आणि एक्सटेरियर पॉईंट्स विचारलेत. तर ते कुठे कुठे आहेत ते आपण बघूयात. आता हा अँगल दिलेला आहे, ठीक आहे, AWB अँगल. तर ह्याच्यात इंटिरियर पॉईंट्स कुठे असतात, एक्सटेरियर कुठे असतात आणि ऑन द आर्म्स कुठले असतात ते विचारले. आता पहिलं बघा काय विचारलं, पॉईंट्स इन द इंटिरियर. इंटिरियर म्हणजे काय, हा अँगल आहे, त्याच्या आत ह्या एवढ्या भागात कुठले कुठले पॉईंट आहेत, RNCX. सो ते आपण लिहून घेऊ, RNC अँड X. पॉईंट्स ऑन द एक्सटिरियर. एक्सटिरियर पॉईंट कुठले कुठले आहेत, जे अँगलच्या बाहेर आहेत, बाहेरच्या साईडला आहेत, TU अँड Q. हे बघा, हा इथे T आहे, U आहे, Q आहे आणि Y आहे. आता पुढचं काय पॉईंट आहे, पॉईंट ऑन द आर्म्स ऑफ द अँगल. म्हणजे जे हे जे अँगलचे आर्म्स आहेत त्याच्यावर कुठले कुठले पॉईंट आहेत, A आहे, W आहे, G आहे आणि B आहे. सो A, W, G अँड B हे कशावर आहेत, ऑन द आर्म. ठीक आहे, चला सोपं आहे हे. इंटिरियर एक्सटेरियर म्हणजे समजून घ्या, जे अँगलच्या बाहेर आहेत ते एक्सटेरियर, जे आतमध्ये आहेत अँगलच्या ते इंटिरियर. सेकंड बघू आपण काय क्वेश्चन. चला, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेम द पेअर्स ऑफ द ॲडजसेंट अँगल्स इन द फिगर. आता ॲडजसेंट अँगल्स म्हणजे काय, तर ॲडजसेंट अँगल्स म्हणजे जे दोन आर्म जेव्हा एकमेकांना मिळतात तो हा जो अँगल तयार होतो आहे, म्हणजे BNC आणि BN हे ॲडजसेंट अँगल्स. ॲडजसेंट अँगलची डेफिनेशन काय आहे की ज्यांचं वर्टेक्स कॉमन असतं, ज्यांचे आर्म्स, एक आर्म त्यांच्यामध्ये कॉमन असतो, एक आर्म, पण इंटिरियर वेगवेगळे असतात. आता ह्या अँगलचा इंटिरियर या साईडला आहे, BNAचा इंटिरियर या साईडला आहे. सो इंटिरियर वेगवेगळे पाहिजे पण त्यांचं वर्टेक्स कॉमन पाहिजे आणि एक आर्म कॉमन पाहिजे त्यांचा. तर ते कुठले, त्याला काय म्हणणार मग आपण, ॲडजसेंट अँगल्स. तर आता इथे ॲडजसेंट अँगल्स आपण लिहून घेऊ नावं. हे बघा, BNC अँगल, BNC अँड अँगल कुठला ॲडजसेंट आहे त्याला, BNA. म्हणजे एक वर्टेक्स कॉमन आला आणि एक आर्म कॉमन आला आहे, BN आणि BN हा आर्म कॉमन आला आहे आणि वर्टेक्स कुठला कॉमन आला आहे, N आणि N. त्याच्यानंतर अजून कुठला होऊ शकतो बघा, BNA आणि ANC हा पण होऊ शकतो, BNA अँड अँगल ANC. बघा इथे NA आणि AN हा एक आर्म कॉमन आला आणि N आणि N वर्टेक्स एक कॉमन आला, पण इंटिरियर सेपरेट आहे. ठीक आहे, इंटिरियर दोघांचं सेपरेट आहे. अजून एक होईल तयार, ANC आणि BNC. ANC अँड अँगल BNC हे पण ॲडजसेंट अँगल्स आहेत. ह्यांच्यामध्ये पण एक वर्टेक्स कॉमन आहे आणि NC ही जे आहे NC हा एक आर्म कॉमन आहे, पण इंटिरियर दोघांचंही वेगवेगळं आहे. सो ह्याच्यात एकच टर्म लक्षात ठेवा, इंटिरियर वेगवेगळं पाहिजे, एक आर्म कॉमन पाहिजे आणि वर्टेक्स कॉमन पाहिजे, म्हणजे ते काय झाले, ॲडजसेंट अँगल्स. आता ही फिगर, या फिगरमध्ये बघूयात ॲडजसेंट अँगल्स कुठले कुठले होणार आहेत. तर हा पहिले होईल, हे बघा, PQT आणि PQR. अँगल PQT अँड अँगल PQR. ठीक आहे, ह्याचे दोघांचं वर्टेक्स कॉमन आहे, एक PQ आर्म कॉमन आला पण इंटिरियर आलं सेपरेट, इंटिरियर आर सेपरेट. अजून कुठला होईल, आता या फिगरमध्ये बघा, हा एवढाच एकच ॲडजसेंट, म्हणजे हे दोनच ॲडजसेंट अँगल आपल्याला मिळणार आहेत का, कारण आपण तुम्ही जर हा आणि हा म्हणला की सेपरेट इंटिरियर आहे, पण ह्याच्यात वर्टेक्स कॉमन येईल का आपला, नाही येणार. वर्टेक्स इथे T येईल, इथे Q येईल. ठीक आहे, त्यामुळे हे ॲडजसेंट अँगल फक्त इथे काय तयार होत आहेत, एकच पेअर तयार होती, हे आणि हा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. ओके, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर द फॉलोइंग पेअर्स ॲडजसेंट अँगल्स. म्हणजे ह्यातल्या पेअर ज्या खाली यांनी दिलेल्या आहेत आपल्याला, ही फर्स्ट पेअर मी लिहून घेतली आहे. तर त्या ॲडजसेंट आहेच की नाही ते लिहायचं. येस असेल तर रिझन द्यायची गरज नाही, पण जर नो असेल तर काय रिझन आहे त्याचं, त्या का नाही आहेत ॲडजसेंट अँगल्स ते आपल्याला त्याचं रिझन द्यायचं आहे. तर पहिली पेअर बघा काय आहे,
PMQ, कुठे आहे PMQ, PMQ अँड RMQ. बघितलं म्हणजे बघा MQ काय आहे, कॉमन आर्म आहे, M कॉमन वर्टेक्स आहे आणि दोघांचं इंटिरियर वेगवेगळं आहे. म्हणजे PMQचं इंटिरियर इथे आहे आणि RMQचं इंटिरियर इथे आहे. सो त्यामुळे ते ॲडजसेंट अँगल्स आहेत का? येस आहेत. आर पेअर ऑफ, हे लिहून घ्या पुढे. येस, दे आर ॲडजसेंट अँगल्स. द सेकंड वन बघा पेअर काय दिलेली आहे, अँगल RMQ अँड अँगल SMR. आता बघा अँगल RMQ म्हणजे RMQ हा अँगल आणि SMR. आता ह्याच्यात इंटिरियर बघा, इंटिरियर वेगळं आहे का, इथे M अँगल एकच आहे म्हणजे हे आहे वर्टेक्स एक आला आहे, पण RMQ मध्येच SMR येतं आहे. म्हणजे RMQच्या आत, इंटिरियरच्या आत ह्याचं इंटिरियर आहे SMRचं. मग ते ॲडजस्टंट अँगल होतील का? नाही, कारण त्याच्यात कॉमन काय हे नाही आहे, कॉमन सेपरेट इंटिरियर नाही आहेत. कॉमन वर्टेक्स आहे, कॉमन आर्म आहे, पण इंटिरियर सेपरेट आहेत का दोघांचे? नाही, इंटिरियर एकच आहे. सो दे आर नॉट ॲडजसेंट अँगल्स. सो हे लिहून घ्या इथे, आर नॉट द पेअर ऑफ ॲडजसेंट अँगल्स since their interiors are not separate. Since interiors are not separate. थर्ड वन पेअर काय आहे, अँगल RMS अँड अँगल RMT. आता बघा RMS कुठे आहे, RMS आणि RMT परत तेच, दोघांचं इंटिरियर सेमच आहे. RMT मध्येच RMS येतं आहे. सो परत सेम रिझन, हे असं आहे तसंच हे आहे तसंच खाली उतरून घ्यायचे रिझन तुम्ही, मी लिहून घेते. चला बघा, मी हे लिहून घेतलं आहे, RMS आर नॉट पेअर्स ऑफ ॲडजसेंट अँगल सिन्स देअर इंटिरियर्स आर नॉट सेपरेट. सेम रिझन येणार आहे. तर पुढचं बघा काय आहे, SMT अँड RMS. तर SMT बघूयात आपण कुठे आहे, SMT आणि RMS. तर SMT इथून हा त्याचा इंटिरियर आहे आणि RMSचा हा इंटिरियर आहे. ठीक आहे, म्हणजे इंटिरियर पण दोघांचे वेगळे आहेत, दोघांमध्ये एक कॉमन आर्म पण आलेला आहे MS आणि दोघांचा वर्टेक्स पण कॉमन आहे. सो दे आर ॲडजसेंट अँगल्स. सो काय लिहिणार आहे, येस दे आर, किंवा हे और तुम्ही असं लिहा, आर पेअर ऑफ ॲडजसेंट अँगल्स. झालं, इथे आपला प्रॅक्टिस सेट 15 आपला कंप्लीट झालेला आहे. आपला पुढचा प्रॅक्टिस सेट जो आहे 16, त्याच्या आधी 2 कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर करायचे आहेत की सप्लिमेंटरी अँगल आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे काय. ठीक आहे, तर ते आधी मी क्लिअर करून दिलं आणि मग व्हिडिओ तो सुरू करेल. तुम्हाला आत्ताचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.